शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 7387377801। या व्हिडिओमध्ये सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी जातनिहाय जनगणनेचा इतिहास, जातनिहाय जनगणनेबद्दल आपण केलेलं काम याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे, ती आपण सर्वांनी ऐकावी। जय ज्योती जय क्रांती। मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय माळी महासंघ, राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन, अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद उपाध्यक्ष, सर्व ओबीसी बांधवांना जय ज्योती जय क्रांती। आज मी आपणा समोर लाईव्ह येण्याचं एकच कारण आहे, बऱ्याच दिवसानंतर मला थोडासा आनंद झालेला आहे आणि एक चांगली बातमी आज मिळालेली आहे। केंद्र सरकारमध्ये मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि त्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक निर्णय घेतलेला आहे। तो निर्णय म्हणजे जातनिहाय जनगणना। जातनिहाय जनगणना करण्याचं मोदी सरकारनं ठरवलेलं आहे आणि तसं आज घोषित केलेलं आहे। त्यामुळं आपण माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाचं आणि त्यांच्या एनडीए पक्षाचं आपण तमाम सकल ओबीसीच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो। खरं म्हणजे जातनिहाय जनगणनेचा लढा हा काय आजचा नाही। (1869) साली महात्मा ज्योतिराव फुले यांनी पहिल्यांदा लॉर्ड मेओके यांच्याकडे मागणी केलेली होती की भारतातील सर्व जनतेची जातीची मोजणी करा, ज्यांची त्यांची कामं आणि ज्यांचा त्यांचा हिस्सा ज्यांना त्यांना वाटून द्या, म्हणजेच लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या, अशी मागणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 साली लॉर्ड मेओके यांच्याकडे केली आणि त्यांनी ट्रायल बेसिसवर 1872 ला ती पहिल्यांदा केली आणि नंतर थोडी आधुनिक पद्धतीनं, चांगल्या पद्धतीनं जातनिहाय जनगणना जी झाली ती 1881 ला झाली आणि 1881 पासून 1931 पर्यंत दर 10 वर्षानंतर ही जातनिहाय जनगणना इंग्रज सरकारच्या काळामध्ये भारतामध्ये होत होती। 1941 साली जातनिहाय जनगणना जवळजवळ झाली होती, परंतु दुसऱ्या महायुद्धाच्या मुळे थोडीशी अपुरी राहिलेली होती, मग ती नंतर जाहीर झाली नाही आणि त्यानंतर मग 1947 ला देश स्वतंत्र झाला आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर भारतातील जे पंतप्रधान होते ते माननीय पंडित नेहरूजी आणि त्यांचं मंत्रिमंडळ, या मंत्रिमंडळाने एक ठराव पहिल्यांदा केला
आणि तो ठराव म्हणजे जातनिहाय जनगणना करायची नाही असा ठराव केला. आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एससीला एसटीला आरक्षण दिलेलं होतं आणि ती लोकसंख्येच्या प्रमाणात 100% आरक्षण द्यायचं त्याच्यामध्ये ते 341 आणि 42 कलमानं दिलेलं होतं. आणि ओबीसी साठी 340 कलम लिहिलेलं होतं, परंतु ते संसदेमध्ये पहिल्यांदा पास झालं नाही. त्यामुळं जातनिहाय जनगणना फक्त एससीची आणि एसटीचीच फक्त केली. आदिवासी आणि मागासवर्गीय यांची जातनिहाय जनगणना केली, जातनिहाय केली. इतर कोणाचीही जातनिहाय जनगणना केली नाही. बाकी सर्व एकत्र केलेले आहे. आणि आजपर्यंत त्यामुळे ओबीसीवर फार मोठा अन्याय होत होता. अन्याय झालेला आहे, होत आहे. अनेक वेळा कोर्टाने सुद्धा त्याच्यावर ताशिरे ओढलेले आहेत. हे आरक्षण रद्द झाल्यानंतर आणि जातनिहाय जनगणना बंद झाल्यानंतर आरक्षणाची आणि जातनिहाय जनगणनेची जी मागणी झाली ती पहिल्यांदा 1960 साली बिहारमधील कर्पूरी ठाकूर साहेब यांनी केली. ते नंतर मुख्यमंत्री झाले बिहारचे. आणि मग निरंतर त्या ठिकाणी समाजवाद, राम मनोहर लोहिया यांची संघटना, समाजवादी संघटना यांच्या मार्फत ही मागणी होऊ लागली. आणि ती सतत मग लालू प्रसाद यादव असतील किंवा मुलायम सिंग यादव असतील, शरद यादव असतील, त्याच्यानंतर आपले काशीरामजी असतील किंवा मायावती असतील, यांनी सतत ते जातनिहाय जनगणनेची आणि ओबीसी आरक्षणाची मागणी लावून धरली. जनता सरकारमध्ये पहिल्यांदा मंडल आयोग लागू करण्यासाठी मंडल आयोगाची स्थापना केली आणि ओबीसीला आरक्षणासाठी मंडल आयोगाची स्थापना झाली. त्याचा रिपोर्ट आला. त्याच्यानंतर ते जनता सरकार गेलं आणि त्याच्यानंतर मग पुन्हा काँग्रेसचं सरकार आलं. त्याच्यामुळं जातनिहाय जनगणना आणि ओबीसीचं आरक्षण हे दोघेही मुद्दे मागे पडले. त्यानंतर मात्र 1990ला जे जनता दलाचं सरकार होतं आणि विश्वनाथ प्रताप सिंग साहेब हे त्यावेळेला पंतप्रधान होते आणि जनता दलाने आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं की आम्ही जातनिहाय जनगणनाही करू आणि आरक्षणही देऊ. ओबीसीना आरक्षण मिळालं मंडल आयोगाप्रमाणे काही प्रमाणात. आणि त्यानंतर त्यांचं सरकार गडगडलं त्या आरक्षणाच्या मुद्द्यावर. राम मंदिराचा मुद्दा, त्या ठिकाणी रथयात्रा वगैरे, लालकृष्ण अडवाणी भाजपच्या सरकारने त्यावेळेला किंवा या भाजप प्रणित सर्व पक्षांनी या ओबीसीच्या आरक्षणाला आणि जातनिहाय जनगणनेला पूर्वीपासून विरोध केलेलाच होता. काँग्रेसनेही तसंच काम केलेलं होतं. त्यानंतर ज्यावेळेला माननीय देवेगौडाजी HD देवेगौडा हे पंतप्रधान झाले आणि ते ओबीसीचे पंतप्रधान होते. ओबीसीचे होते. कर्नाटकामधील एक गौडा समाज तो ओबीसी मधला, त्यांना जाणीव होती. त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा ठराव पास केला, संसदेमध्ये ठराव पास केला. आणि त्यानंतर त्यांचंही सरकार गडगडलं आणि त्यानंतर इंद्रकुमार गुजराल साहेबांचं सरकार आलं आणि ते पंतप्रधान झाले. त्यांनी तो ठराव कंटिन्यू केला आणि 2001 सालची जी जनगणना आहे ती जातनिहाय जनगणना करण्याचं ठरवलं.
परंतु ज्या वेळेला 1999ला निवडणुका झाला, लोकसभेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये जनता दलाचंही सरकार आलं नाही किंवा संमिश्र सरकार आलं नाही किंवा काँग्रेसचं सरकार आलं नाही, कुठल्याच समाजवादी पक्षाचं किंवा सेक्युलर पक्षाचं सरकार आलं नाही। त्यावेळेला परत भाजप आणि भाजपचा एनडीए या पक्षाचं जवळजवळ 40-50 पक्षाचं मिळून सरकार आलं आणि तेव्हापासून ती जातनिहाय जनगणना आणि ओबीसीचं आरक्षण हे मागं पडत गेलं। त्यामुळे ओबीसीचं इतकं नुकसान झालं की त्यामुळे अनेक वेळा कोर्टामध्ये 2003 साली हे आरक्षण पूर्णपणे रद्द झालेलं होतं। त्यानंतर ते रिस्टोअर करण्यात आलं, परंतु त्यालाही अनेक वेळा जातनिहाय जनगणनेचं एम्पिरिकल डेटा कोर्टाने अनेक वेळेला मागितलेला आहे, अनेक वेळा त्याच्यावर स्थगिती येते आणि आताही स्थगिती आहे। 2009 साली संसदेमध्ये माननीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब जरी भाजपचे असले तर त्यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली खासदार समीरभाऊ भुजबळ, शरद यादव, मुलायमसिंग यादव, लालू प्रसाद यादव अशा अनेक ओबीसीच्या जवळजवळ 100 खासदारांनी संसद बंद पाडली। त्यावेळेला मनमोहन सिंग सरकारने 2011 सालची जनगणना करायचं ठरवलं आणि 2011 सालची जनगणना करत असताना त्यांनी त्यामध्ये ओबीसीचा कॉलमच टाकला नाही आणि जनगणना झाली। त्यानंतर सीसीओ इकॉनॉमी असा एक सर्वे झाला आणि त्या सर्वेमध्ये अनेक पोट जाती त्याच्यामध्ये होत्या। त्या पोट जाती विभाजन करणं किंवा त्याचं म्हणजे डिक्लेरेशन करणं हे फार जिकिरीचं होतं, कारण मंडल आयोगाप्रमाणे 3743 जाती ह्या ओबीसीच्या होत्या। परंतु ज्या वेळेला सीसीओ सर्वे झाला त्या सर्वेमध्ये ओबीसींच्या जवळजवळ 1.25 लाख पोट शाखा त्याच्यामध्ये आल्या। मग त्याचं विभाजन एकत्रित करणाऱ्या मूळ 3743 जातीमध्ये कोणत्या कोणत्या जातीमध्ये कोणती कोणती उपजात आहे त्या जाती घालण्यामध्ये आणि त्याचा रिपोर्ट तयार करण्यामध्ये या मनमोहन सिंग सरकारना वेळ मिळाली नाही आणि 2014 साली त्यांचं सरकार गेलं आणि मग भाजपचं सरकार आलं आणि भाजपचं सरकार मग नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वाखाली आलं। त्यांनीही 2021 सालची जी जनगणना व्हायची होती ती आजपर्यंत केलेली नाही आणि जातनिहाय जनगणनेसाठी हे एनडीए सरकार तयार नव्हतं। परंतु ज्या 50-55 वर्षे राज्य केलेल्या काँग्रेस सरकारनं जातनिहाय जनगणना केली नाही, त्या सरकारनं परत हा मुद्दा उचलून धरला आणि गेल्या पंचवार्षिकमध्ये केल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आमचं सरकार आलं तर आम्ही जातनिहाय जनगणना करू असं सांगितलं, परंतु त्यांचं सरकार आलं नाही आणि मोदी सरकार ही अल्पमतामध्ये आलेलं आहे आणि बाहेरच्या काही पक्षांनी त्यांना पाठिंबा देऊन हे सरकार उभं राहिलेलं आहे। त्यामुळं अनेक राज्यातून अशी मागणी होत आहे आणि परत आता 2024ला बिहारमध्ये नितीश कुमार यांनी बीजेपी पासून वेगळं होऊन काँग्रेस आणि जनता दल, लालू प्रसाद यादव, आरजेडी यांच्याबरोबर युती करून आपल्या राज्यामध्ये त्यांनी जनगणना करून घेतली आणि जनगणना केल्यानंतर त्या ठिकाणी 63% हा ओबीसी निघालेला आहे। त्याचं कारण एकच होतं की ज्या वेळेला
1931 सालची जनगणना झालेली होती, त्या जनगणनेमध्ये जो ओबीसी होता तो फक्त हिंदू मधला होता. त्यानंतर भारताचं ज्यावेळेला विभाजन झालं, पश्चिम पाकिस्तान पूर्व पाकिस्तानमध्ये जवळजवळ 20% मुस्लिम गेला आणि मुस्लिमची एकही जात त्यावेळेला ओबीसी मध्ये घातलेली नव्हती. म्हणजे हे 10% वाढ त्याच्यामध्ये झाली, म्हणजेच 52%चं 62% आणि इतर म्हणजे ख्रिश्चन आहेत, बौद्ध आहेत, जैन आहेत, यांच्यातला 1% 1.5% वाढून त्या ठिकाणी 63% ही ओबीसीची लोकसंख्या झालेली आहे. त्यानंतर आता तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री नवीनच मुख्यमंत्री झाले, पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाले आणि काँग्रेसला बऱ्याच दिवसानंतर त्या ठिकाणी तेलंगणामध्ये सत्ता आणण्यामध्ये जे अग्रेसर होते ते रेवण्णा रेड्डी यांनी तेलंगणामध्ये जातनिहाय जनगणना केली आणि त्या ठिकाणी लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण द्यायचं कबूल केलं आणि ते जवळजवळ 70% आरक्षण देणार आहेत. म्हणजे एकीकडे 70%, एकीकडे 63%. आणि याच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये माझी अशी परिस्थिती झाली की ज्यावेळेला आपलं स्थानिक स्वराज्य संस्थेचं जे आरक्षण सोडत निघणार होती किंवा निवडणुका होणार होत्या, त्याला कोर्टाने इम्पिरिकल डेटा मागितला आणि इम्पिरिकल डेटा आपल्या महाराष्ट्र सरकारला मिळवता आला नाही, केंद्र सरकारकडूनही मिळवता आला नाही आणि डेटा उपलब्ध नसल्यामुळे आजपर्यंत 5 वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायती यांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळं ओबीसीचं होतं ते आरक्षण संपूर्ण त्याच्यामध्ये गेलं आणि हे आरक्षण पुन्हा चालू करण्यासाठी, डेटा गोळा करण्यासाठी एक बंठिया आयोग नेमला आणि या बंठिया आयोगानं घरी बसून आडनावावर जाती शोधल्या आणि त्या जाती आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहितीच आहे, 96 कोळी ज्या 96 जाती आहेत त्या प्रत्येक समाजामध्ये आहेत आणि मग त्या ओबीसीतल्या जात्या सगळ्या ओपनमध्ये टाकून लोकसंख्या कमी दाखवली आणि ती 37% दाखवली. त्याच्यामुळे परिणाम असा झाला की महाराष्ट्रामध्ये आता शिक्षणामध्ये, नोकऱ्यामध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 40% आरक्षण कमी झालेलं आहे, ग्रामपंचायत सहित. फार मोठा फटका हा ओबीसी समाजाला बसलेला आहे. त्यामुळे ओबीसी समाज हा जागृत झाला आता आणि मागणी करू लागला, जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी. त्याच्याच पुढे एक जरांगे फॅक्टर आला आणि ते जरांगे फॅक्टर सुद्धा त्याच्यामध्ये मराठा समाज हा मागासवर्गीय आहे, त्यांना सुद्धा ओबीसी मधनं आरक्षण द्या आणि ही डॉमिनेट कम्युनिटी, राज्यकर्ती जमात जर ओबीसी मध्ये आले तर ओबीसीचं काय होईल, यामुळे ओबीसी जागृत झाला आणि ज्या ओबीसीला विरोध केला, मराठा आरक्षणाला ज्यांनी समर्थन दिलं किंवा ज्यांना मदत केली, आंदोलनासाठी मदत केली किंवा ओबीसीच्या लोकांची घरं जाळली, दुकानं जाळली किंवा त्यांना मारहाण केली, दबाव आणला, अशा पक्षाच्या लोकांना विधानसभेमध्ये त्यांना हार खावी लागली ती फक्त ओबीसीमुळं. ओबीसीचा टक्का वाढला मतदाराचा, तो काँग्रेसच्या, राष्ट्रवादीच्या आणि इंडिया आघाडीच्या विरोधात गेला. त्यामुळं त्यांना ज्या ठिकाणी 190च्या आसपास आमदार येणार होते ते 40-45च्या जवळ जाऊन पेटले.
इतकी त्यांची संख्या कमी झाली फक्त ओबीसी फॅक्टरमुळे. आणि हा ओबीसी फॅक्टर हा आता जागा झालेला आहे. आणि सगळीकडून मग आता काँग्रेस सरकारनं पण तेलंगणामध्ये केली, आता कर्नाटकमधली झालेली आहे ती जाहीर करणार आहेत. अनेक त्यांचे मित्र राज्य आहेत त्याच्यामध्ये करून जाहीर करणार आहेत, हिमाचलमध्ये करणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये अल्पमतात आलेलं हे बीजेपी, एनडीए, मोदी सरकार यांनी एक मास्टर स्ट्रोक आता टाकला. आणि अचानक आता बिहारच्या निवडणुका तोंडावर आहेत. मला वाटतं तो पण काहीतरी प्लॅन असेल. त्यामुळे त्यांनी जातनिहाय जनगणना करण्याचं जाहीर केलं मंत्रिमंडळाच्या बैठकीत. म्हणून त्यांचा आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांनी जाहीर केलेला आहे. तर ओबीसीच्या सकल ओबीसीच्या समाजाच्या मार्फत मी शंकरराव लिंगे ओबीसीच्या सर्व सकल ओबीसीच्या संघटनेच्या मार्फत मी या मोदी सरकारचं हार्दिक अभिनंदन करतो. या सरकारला आता सुवर्ण संधी आहे. याचं एकच कारण आहे की जातनिहाय जनगणना केली तर महाराष्ट्रातला मराठा समाजाचाही रोष राहणार नाही, ओबीसी समाजाचाही रोष राहणार नाही. आणि ओबीसी समाजासाठी जर या सरकारनं जातनिहाय जनगणना केली आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आम्हाला प्रत्येक ठिकाणी आरक्षण दिलं, मग ते ग्रामपंचायत असू द्या, पंचायत समिती असू द्या, जिल्हा परिषद असू द्या, नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायत, अशा ठिकाणी जर आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आता आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण पाहिजे. 27% 22% नाही, जेवढी आमची संख्या आहे तेवढं आरक्षण पाहिजे. आणि मग ते राजकीय आरक्षण पाहिजे, शिक्षणात आरक्षण पाहिजे, नोकऱ्यामध्ये आरक्षण पाहिजे, आणि मग ती न्यायपालिकेमध्ये पण पाहिजे, आणि ग्रामपंचायत पासून संसदेमध्ये पाहिजे, राज्यामध्ये विधान परिषद असेल किंवा काही महामंडळ असतील, मंत्रिमंडळ असेल, याच्यामध्ये सुद्धा संख्या ही लोकसंख्येच्या प्रमाणात आमची असली पाहिजे, तरच आम्हाला न्याय मिळणार आहे. आणि देशामध्ये न्यायपालिका असेल किंवा कोणतीही सरकारी किंवा बिनसरकारी खाजगी नोकरी असेल, त्या नोकऱ्यामध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण पाहिजे. कारण सरकार हे सगळे सरकारी उद्योग विकत आहे. त्यामुळं सरकारी नोकऱ्या ह्या कमी होत चाललेल्या आहे. खाजगीकरण करत आहे सरकार, विमानाचं करत आहे, रेल्वेचं करत आहे, आणखी प्रत्येक गोष्टीचं खाजगीकरण चालू आहे. आणि त्यामुळं मग हे आरक्षणाचा काय फायदा मिळणार नाही. तर त्यासाठी नोकऱ्याचं आरक्षण आणि शिक्षणातलं आरक्षण जे आहे ते खाजगी क्षेत्रातही करावं, त्याबरोबर सहकारी क्षेत्रात पण केलं पाहिजे. शिक्षण संस्था ज्या आहेत किंवा सरकारी ज्या पण संस्था आहेत त्या संस्थेचं वाटप सुद्धा लोकसंख्येच्या प्रमाणात त्या त्या कॅटेगरीच्या 4 विभागामध्ये गेलं पाहिजे. मग एक ओपन असेल, एससी असेल, एसटी असेल आणि इतर मागासवर्गीय ओबीसी असतील. तर त्यांना ह्या संस्थांमध्ये सुद्धा, शिक्षण संस्थांमध्ये सुद्धा आणि सहकारी संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण पाहिजे. आणि ते जिल्हा परिषद किंवा पंचायत राज्य किंवा आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे रोटेशन प्रमाणे पाहिजे. मग एकदा ओबीसी असेल, एकदा एससी असेल, एकदा एसटी असेल किंवा एकदा ओपन असेल, एकदा महिला असेल, असं रोटेशन प्रमाणे प्रत्येक ठिकाणी हे आपल्याला आरक्षण सहकार क्षेत्रामध्ये, पंचायत राजमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आणि
विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा, न्यायपालिका सर्व ठिकाणी आम्हाला समान वाटा मिळाला पाहिजे। ही बीजेपी सरकारला आणि मोदी सरकारला सुवर्ण संधी आहे। त्यांनी जर हे काम नाही केलं तर त्यांना 2029च्या निवडणुकीमध्ये मोठा फटका बसणार आहे। त्यांनी महिला आरक्षण दिलेलं आहे, पण महिला आरक्षणामध्ये सुद्धा ओबीसीला आरक्षण दिलेलं नाही। तर त्यांनी एससीला द्यावं, एसटीला द्यावं आणि ओबीसीला द्यावं, ते लोकसंख्येच्या प्रमाणात द्यावं। आणि ज्या प्रगत जाती आहेत त्या प्रगत जातीला त्यांनी स्वतंत्र आरक्षण द्यावं, त्यांना ओबीसी मध्ये टाकू नये। त्यांचं जे काय आरक्षण असेल त्यांना स्वतंत्र द्यावं, ती देण्यास आमची काय हरकत नाही, परंतु त्यांना स्वतंत्र दिलं पाहिजे। ओबीसी मध्ये आता ज्या जाती आहेत त्या जातीच्याच पोट जाती फक्त त्याच्यामध्ये आल्या पाहिजेत। त्याच्यामध्ये मराठा समाज असेल किंवा कुणबी मराठा, मराठा कुणबी, हे न्यायपालिकेनं सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा निकाल दिला असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये परत त्यांना आरक्षण दिलेलं आहे। हे सगळं बेकायदेशीर आहे आणि कोर्टात आहे। मोदी सरकारने त्यांना 10% आरक्षण दिलेलं आहे। त्यांची संख्या किती आहे त्या संख्येप्रमाणे त्यांचं वाढवलं वगैरे काय हरकत नाही आम्हाला, त्यांची काय म्हणणे आहे त्याप्रमाणे त्यांचं द्यावं, परंतु आमचं जे आहे ते आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात दिलंच पाहिजे। मला आठवतं मी 1982 पासून महाराष्ट्र माळी महासंघाचं काम करतो। महात्मा फुलेंच्या सर्व संघटनेमध्ये मी सहभागी असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्व संघटनेच्या कार्यक्रमामध्ये मी सहभागी असतो। आणि तेव्हापासून मी जातनिहाय जनगणना यासाठी अग्रेसर आहे। यासाठी आंदोलन केलेलं आहे, आपण पत्रक वाटलेलं आहे, गावोगावी जाऊन लोकांना लाखो पत्रक वाटलेलं आहे। त्या पत्रकाचा नमुना सुद्धा मी उद्या या व्हिडिओ बरोबर टाकतोय, तो आपण सर्वांनी वाचला पाहिजे। आणि एकदम हुरळून जायचं काय कारण नाही, कारण मागच्या वेळेला 2009 सालीचा अनुभव आपल्याला कसा आलेला आहे। काँग्रेस सरकारने, मनमोहन सिंग सरकारने जाहीर केलं, पण आयत्या वेळेला त्यांनी जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलमच टाकला नाही। मग हे आता नुसतं जाहीर करून पुन्हा कुठं तर कोर्टात किंवा कोणतरी त्याच्यावर स्टे आणणं किंवा काय अशा वानगडी झाल्या तर ते सरकारनं आता नवीन कायदा करावा ना। त्यांनी जो पूर्वी काय 1948 साली जो कायदा केला होता की जातनिहाय जनगणना बंद केल्याचा, तर आता जातनिहाय जनगणना चालू केल्याचा संसदेमध्ये कायदा पास करावा आणि त्यानंतर कायदेशीर ही जातनिहाय जनगणना केली पाहिजे आणि ती लवकरात लवकर केली पाहिजे। म्हणजे ज्या वेळेला 2029च्या निवडणुका आता येतील त्याच्यामध्ये आम्हाला लोकसंख्येच्या प्रमाणात सर्व प्रकारचं आरक्षण मिळालं पाहिजे। आणि या ओबीसी समाजाला गेल्या 80 वर्षापासून, देश स्वतंत्र झाल्यापासून आम्हाला जे मागे ठेवलेलं आहे, मागास ठेवलेलं आहे, आमच्या न्याय हक्काचे फंडामेंटल राईट्स, मानवाधिकार हे आम्हाला पूर्णपणे मिळाले नाहीत। ओबीसी समाज हा नेशन बिल्डर आहे। देशाला उभा करण्याचं काम, कष्टाचं काम, जगवण्याचं काम, सर्व काम ही ओबीसीने केलेलं आहे। त्यामुळं ओबीसीला मागे ठेवलं तर हा देश पुढे जाणार नाही, कारण 60% पेक्षा जास्त असलेली लोकसंख्या आणि त्यांचे आमदार, खासदार बोटावर मोपण्यासारखे येतात। आता या महाराष्ट्रामध्ये या वेळेला, गेल्या वेळेला 40 होते, आता त्याची संख्या वाढून 80-90 पर्यंत गेलेले आहे। त्यातले काय वादग्रस्त आहेत किंवा ते ओबीसी समाजाला खोट्या सर्टिफिकेटवर असलेला ओबीसी समाज आहे, तो समाज आपल्याला साथ देत नाही किंवा ओबीसी बरोबर राहत नाही। किमान 50 आमदार हे यावेळेला मराठा समाजाचे कमी झालेले आहेत, तर पुढच्या वेळेला
अशाच प्रकारे जर मोदी सरकार सुद्धा असंच करत असेल तर आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल. कारण आता ज्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ झालं त्या मंत्रिमंडळामध्ये ज्यांनी लढा दिला ओबीसीचं आरक्षण राखण्यासाठी ते मुख्य, मग ते छगनराव भुजबळ असतील, गोपीचंद पडळकर असतील, लक्ष्मणराव हाके असतील, मंगेश ससाणे असतील, मी स्वतः शंकरराव लिंगे, गेल्या 40-45 वर्षापासून आम्ही हे ओबीसीचं काम, ओबीसीची चळवळ चालवतो आणि चळवळीतल्या लोकांनाच हे सरकार जर मागे ठेवत असेल तर मग आम्हाला गांभीर्याने विचार करावा लागेल. मग त्यावेळेला छगन भुजबळ साहेबांचं बी आम्ही ऐकणार नाही आणि गोपीचंद पडळकर साहेबांचं बी ऐकणार नाही, किंवा भाजपमधले दुसरे मोठे ओबीसीचे नेते असतील त्यांचं मी ऐकणार नाही. भले आज 16 मंत्री या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राचे आहेत, परंतु त्यांनी ओबीसीचं चोख काम करावं ही आमची विनंती आहे. जे चळवळीतले नेते आहेत त्यांना स्थान दिलं पाहिजे पहिल्यांदा. अहो, चळवळीच्या नेत्यांचं कार्यकर्त्यांचं कुणी नाव सुद्धा घ्यायला तयार नसतं. आम्ही लाखो पत्रकं वाटली, अनेक ठिकाणी पदरमोड करून अनेक आंदोलनं उभा केली, तरी सुद्धा आमच्या ओबीसींची ही दखल घेतली जात नाही, ही शोकांतिका. तर यासाठी या सरकारनं दखल घेतली पाहिजे. आणि मला काँग्रेसला बी पुन्हा ठामपणे सांगायचं आहे की हे जातनिहाय जनगणना सरकार करतंय का नाही करतंय याच्यावर तुम्ही लक्ष ठेवणं बारीकीनं करा. विरोध पक्ष नेते तुम्ही आहात. काँग्रेसमध्ये असणारे आमचे विजयजी वडेट्टीवार अगदी सडेतोड बोलणारा नेता आहे, परंतु त्याला ओबीसीच्या आंदोलनामध्ये एका सभेमध्ये पाठवलं आणि त्याच्यानंतर पुन्हा बंद केलं. मग कसं काँग्रेसकडे ओबीसी वळेल सांगा तुम्ही. तर या ओबीसी नेत्यांना तुम्ही ताकद दिली पाहिजे, ओबीसी नेत्यांना पुढे आणलं पाहिजे. आणि आतापर्यंत ज्यांना तुम्ही 50, 55, 60 वर्ष, 70 वर्ष ज्यांना दिलं ते सगळं घेऊन गेले. ईडीच्या बीडीच्या या सगळ्या कारवायाला भिवून गेले. तुमच्या पडत्या काळामध्ये तुम्हाला काँग्रेसला साथ देण्यासाठी शिल्लक राहिलेले नाहीत. बघा, 1980 साली सुद्धा निवडणुका झाल्या होत्या आणि 77ला पण निवडणुका झाल्या होत्या. 77च्या निवडणुकामध्ये काँग्रेसचं सरकार आलेलं होतं, वसंतदादा पाटील यांचं, आणि त्यांचं सरकार पाडण्यामध्ये पवार साहेबांनी आघाडी उघडली आणि संपूर्ण सगळा सहकार क्षेत्रातील आमदार खासदार जे काय होते ते सगळे घेऊन त्यांनी पुलोद निर्माण केलं. त्यानंतरही निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला नेतृत्व नव्हतं. नाशिकराव तिरपुडे सारखे, AR अंतोले सारखे नेते काँग्रेसमध्ये होते आणि त्यांनी सर्व मागासवर्गीय आणि ओबीसी समाजाला तिकीट दिली. नेतृत्व नसताना त्यावेळेला 200च्या वर आमदार आले होते, 200च्या वर. तर ही परिस्थिती आणायची असेल तर काँग्रेसला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल आणि ओबीसीला सक्रिय निर्णय क्षमतेमध्ये आपल्याला घ्यावं लागेल.
तुम्ही नुसतं पैशावाल्याच्या मागे जर लागत असाल किंवा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या नादाला लागत असेल तर काँग्रेस रसातळाला गेल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा उभारी यायची असेल तर काँग्रेसला ओबीसीला साथ दिली पाहिजे, ओबीसीचं काम केलं पाहिजे, त्याला निर्णय प्रक्रियेमध्ये आणलं पाहिजे. ही मी दोन्ही पक्षाला निक्षून सांगतोय. आणि दोनच मुख्य पक्ष आहेत देशामध्ये. आम्हाला न्याय देणारं या देशामध्ये लालू प्रसाद यादव यांचं सरकार, ओबीसीचं सरकार, मुलायम सिंग यादवचं ओबीसी सरकार, तिकडं तामिळनाडूमध्ये जे सरकार आहे ते द्राविड मनुत्र कळगमचं सरकार आहे. ते ओबीसीला नेहमी साथ देताना त्यांनी तिथं 70% आरक्षण दिलेलं आहे. आणि त्या शेड्यूल 9 खाली त्याला संरक्षणही त्या सरकारने मिळवलेलं आहे. तर मला खास करून या मोदी सरकारला सांगायचं आहे की तुम्ही ते काही पण करा, पण ओबीसीचा हक्क आणि अधिकार तुम्ही दिला तरच तुमच्या पाठीमागे ओबीसी, अन्यथा पुन्हाही असली संधी ओबीसी बीजेपीला देणार नाही, हे नक्की. एवढंच मी ओबीसीच्या लोकांना आता ठामपणे सांगतो की तुम्ही डोळ्यात तेल घाला. आतापर्यंत लाखो पत्रकं मी वाटून जातनिहाय जनगणना झाली पाहिजे म्हणून पत्रकं काढली, स्टिकर काढले, मोटरसायकलचं स्टिकर काढलं, त्याच्यावर लिहिलेलं होतं जातनिहाय जनगणना झालीच पाहिजे. जातनिहाय जनगणना करण्यासाठी जो पक्ष विरोध करेल त्या पक्षांना मतदान करू नका. त्याचा परिणाम थोडाफार झालेला आहे. समाज जागृत झाला. घरावरील स्टिकर काढलेलं होतं, तेही लावलेलं आहे. आणि प्रत्येक गावोगावी जाऊन आम्ही 50,000 लोकांच्या सह्या घेतलेल्या आहेत जातनिहाय जनगणना व्हावी म्हणून. आणखी 50,000 सह्या मला घ्यायच्या आहेत. तर त्यासाठी एक फॉर्म मी व्हॉट्सअपवर टाकत आहे. तर आपल्या गावातील जे ओबीसी आहेत त्या ओबीसींच्या सह्या घेऊन तुम्ही व्हॉट्सअपवर परत मला टाका. त्या फॉर्मवर ओबीसीचं नाव, मोबाईल नंबर आणि सही, आणि वरच्या बाजूला गावाचं नाव, तालुका आणि जिल्हा, हे भरून तो फॉर्म मला पाठवायचा आहे. आणि लवकरच आपण हे निवेदन 1,00,000 सह्याचं निवेदन राष्ट्रपतीला, गृहमंत्री आणि आपले देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री यांना आपण देऊ. आणि आपल्या सर्व न्याय हक्कासाठी भांडत राहू, संघर्ष करत राहू. यासाठी जे पण ओबीसी छोटं करत काम असेल, मोठं काम करत असेल, त्यांचीही कोणी टिंगल, निंदा, नालस्ती करायची नाही. पहिलं, तुम्ही घरात आल्यानंतर त्याला काय पण विचारा प्रश्न, पण बाहेर गेल्यानंतर ओबीसीला एकाही कुणालाही द्वेष किंवा त्यांच्यावर कुरघोडी करण्याचा कार्यक्रम करायचा नाही. निश्चितपणे असं कोणी करेल त्याला त्याची जागा दाखवली जाईल. निश्चितपणे आम्ही सांगतो. कारण आपले गोपीचंद पडळकर यांना मागे ठेवण्याचं काही कारण नव्हतं. त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे होतं. चळवळीतले होते. किती कष्ट खाल्ल्या त्यांनी, किती निवडणुका लढवल्या, किती वेळा हारले, किती वेळाला मार खाल्ला, किती वेळा जेलमध्ये गेले. आणि भुजबळ साहेबाचं तर जीवनच संघर्षामध्ये आहे. तर अशा नेत्यांना तुम्ही घरी बसवलेला आहे. आणखी एका नेत्याला काही कारणामुळं, आरोपामुळं त्यांना घरी बसवलेला आहे. म्हणजे ओबीसीच्या लढवया नेत्यांची संख्या आपण कमी करत आहात. आणि इतर ओबीसी नेत्यांना तुम्ही मंत्रिमंडळात घेऊन आम्हाला सांगताय की ओबीसीची एवढी संख्या झालेली आहे. आमची संख्या थोडी कमी झाली तर चालेल, पण डॅशिंग मंत्री पाहिजेत, चांगली खाती त्यांच्याकडे पाहिजेत आणि त्यांना आस्था पाहिजे, समाजासाठी आस्था पाहिजे.
ते मंत्रिमंडळात आले पाहिजे. खंडीभर माणसं असून काय करायचं? त्याचं नेतृत्व करणारा एक माणूस पाहिजे. लाखो माणसाचा उपयोग होणार नाही, परंतु एक नेतृत्व करणारा असेल, तो वाघ असतो. तो जर पुढे गेला तर त्याच्या मागे उभा राहिलेले सगळे वाघच आहेत असं समजलं जातं आणि ते नेतृत्व पुढे जातात. बाकीचे सगळे वाघ बनण्याचा प्रयत्न करतात आणि वाघ झाल्याशिवाय राहत नाही. तर त्यासाठी वाघासारखं वागा आणि ह्या ज्या घोषणा केलेल्या आहेत ह्या घोषणा सरकार पाळतंय का नाही याच्याकडे आपण लक्ष ठेवलं पाहिजे. कारण बघतोय आम्ही संत शिरोमणी सावता महाराज संजीवन समाधी तीर्थक्षेत्र अरण, ह्या अरणला पहिली घोषणा मुख्यमंत्री भाजपचे उपमुख्यमंत्री भाजपचे त्यावेळेचे गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि 11 फेब्रुवारी 1998 ला घोषणा केली. अ वर्ग तीर्थक्षेत्राची घोषणा केली. ती नुसतीच घोषणा झाली आणि पुन्हा त्यांचं सरकार गेलं. त्याच्यानंतर सुद्धा अनेक मिटिंगा त्या ठिकाणी झाल्या. त्या ठिकाणी पंकजाताई आल्या किंवा माळी समाजाचे लाखो लोक तिथे येत होते. त्या ठिकाणी अखिल भारतीय माळी महासंघ, लिंगे उद्योग समूह यांच्यामार्फत 8 सामुदायिक विवाह किंवा अनेक वधूवर मेळावे किंवा विद्यार्थ्यांचा सत्कार, अनेक राजकीय कार्यक्रम त्या ठिकाणी झाले. त्यामुळे अरणचं महत्व वाढलं. मग राजकीय कार्यक्रम होऊ लागले. मग त्या राजकीय कार्यक्रमामध्ये सुरुवातीला तर फक्त गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि पंकजाताई मुंडे यांचाच सक्रिय सहभाग होता. त्यानंतर एकदा उपमुख्यमंत्री विजयसिंग मोहिते पाटील आले. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पाटील आले. सगळ्यांनी मोठ्या मोठ्या घोषणा केल्या, पण काही झालं नाही आतापर्यंत. सगळे उपमुख्यमंत्री येऊन गेले. त्याच्यानंतर पण एक उपमुख्यमंत्री गेल्या वर्षी आले. 4 ऑगस्टला एक घोषणा झाली. देवेंद्रजी फडणवीस साहेब त्यांनी म्हणले अरणला तीर्थक्षेत्राला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आणि 100 कोटी रुपयाचा निधीही राखीव ठेवला. परंतु आजपर्यंत त्याचं गॅजेट नाही. नुसतं दिलन घेतलं. ह्या घोषणा नुसत्या राहू नये. हा, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. सावित्रीबाई फुले यांनी जी पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 ला भिडेवाड्यात काढली, तो भिडेवाडा न्यायालयाचा निकाल लावून तो शासनाच्या ताब्यात आला आणि त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक किंवा त्या ठिकाणी त्याच स्मारकामध्ये एक प्राथमिक स्वरूपाची सावित्रीबाई फुले यांची शाळा चालू करण्यासाठी तिथं बांधकाम चालू केलेलं आहे. 200 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी राखीव ठेवलेला आहे. आणि महात्मा फुले वाडा हे जे स्मारक आहे ते फार छोट्या जागेत आहे. त्याच्याच पलीकडे शेजारीच सावित्रीबाई फुले स्मारक ही त्या ठिकाणी दीप्तीताई चौधरी ज्या वेळेला महापौर होत्या त्यावेळेला त्यांनी केलेला आहे. मोठा आहे. अग्निशामक दलाजवळ टिंबर मार्केट किंवा भवानीपेठ म्हणू आपण तिथं. त्याच्यामध्ये थोडा एक 200 फुटाचा गॅप आहे. तर हा 200-300 फुटाचा जो गॅप असेल तो गॅप मधली सर्व घरं त्या ठिकाणी काढून मोठं पटांगण किंवा त्या ठिकाणी मोठं स्मारक सभा मेळावे घेण्यासाठी किंवा त्या ठिकाणी सर्व पुण्यतिथीला जयंतीला जे लोक येतात त्यांना त्या ठिकाणी उभा राहण्यासाठी सुद्धा जागा मिळत नाही. पार्किंग करण्यासाठी कुठं मिळत नाही. अर्धा तास 1 तास घेराट्या घालून गाड्या कुठं तर उभा केल्या जातात. 4-4 किलोमीटर आम्हाला चालत यावं लागतं. तर त्यासाठी सुद्धा सरकारने काही निधी राखीव ठेवलेला आहे, परंतु तो खर्चच केलेला नाही. भुजबळ साहेबांनी यावेळेला त्याची खरडपट्टी केली.
नाराजी व्यक्त केली, परंतु तो अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन किंवा ते घरं कोण कोण काढणार आहेत काय काढून त्यांना काय तो जो भिडेवाडीचा निर्णय कसा घेतला त्याप्रमाणे निर्णय घेऊन लवकरात लवकर हा निधी खर्च झाला पाहिजे किंवा घोषित केलेला निधी तसंच परत जाणार म्हणजे फार मोठा अपमान आहे महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा. सावित्रीबाई फुले यांचं नायगावचं स्मारक त्या ठिकाणी आता विस्तारीकरण करणार आहेत. त्या ठिकाणी मोठा निधी आमचे जयकुमार गोरे साहेब त्या जिल्ह्यातले आहेत, सोलापूरचे पालकमंत्री पण आहेत. त्यांनी परवाच सांगितलं की मी काही कमी पडू देणार नाही, आरणलाही कमी पडू देणार नाही. आणि नायगावचं सुद्धा त्या ठिकाणी 143 कोटी काय तर बजेट त्यांनी काढलं 10 एकर जागेमध्ये. चांगली गोष्ट आहे, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आम्ही करतो. परंतु आणखी एक आमच्या पुढे प्रश्न आहे. तो प्रश्न असा आहे की तो प्रश्न म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठ पहिलं पुणे विद्यापीठ होतं आणि त्याचा लोगो हा शनिवारवाडा होता. मग ज्या वेळेला नाम विस्तारीकरण झालं त्यावेळेला शनिवारवाडा हे विषमतेचं प्रतीक आहे. आपण समता स्वीकारलेली आहे. सावित्रीबाई फुले यांचं नाव त्या ठिकाणी दिलेलं आहे, नाम विस्तार केलेला आहे. तर विषमतेचं प्रतीक त्या ठिकाणचं काढावं आणि त्या ठिकाणी फुलेवाडा हे बोधचिन्ह म्हणून वापरायला काय हरकत आहे. फुलेवाडा हे त्वरित वापरावं आणि व्यापक भूमिका घ्यावी ना. आहे ते आहे खरं आहे. सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांनी मुंबईमध्ये भरपूर मोठं काम केलेलं आहे. प्लेगाची साथ आटोक्यात आणलेली आहे. कामगार संघटना, ते रेल्वे स्टेशनचं बांधकाम किंवा महात्मा फुलेंचं फार मोठं काम त्या ठिकाणी आहे. किंवा त्या ठिकाणी 1896ला जी प्लेगाची साथ आलेली होती, साथ आटोक्यात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले आणि कामगार संघटना नारायण मेघाजी लोखंडे यांनी काम केलेलं आहे. त्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांचा मृत्यूही झालेला आहे. आणि सावित्रीबाई फुले यांनी मुंबईमध्ये जी दंगल झाली होती 1892ला त्याचं नेतृत्व केलं. तिथं दलित समाजाला, मागासवर्गीय समाजाला, सर्व अल्पसंख्याक समाजाला सगळ्याला एकत्र केलं आणि आपलं कसं नुकसान आहे ते दाखवण्यासाठी भायखळ्यामध्ये एक सभा घेतली. त्यावेळेला 6 लाख लोकसंख्या मुंबईची होती आणि या भायखळ्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि सत्यशोधक समाज, नारायण मेघाजी लोखंडे या सर्वांनी मिळून जे काम केलं त्यावेळेला 60,000 लोकांची सभा त्या ठिकाणी झाली भायखळ्याला. आणि 1892ला जी दंगल थांबली होती ती 100 वर्ष परत दंगल झाली नाही. 1992ला दंगल झाली परत. आपले सुधाकरजी नाईक त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते. मग परत ते मुख्यमंत्रीपद गेलं त्यांचं. मग शरद पवार साहेब आले. काय झालं, श्रीकृष्ण आयोग वगैरे काय झालं, त्याचं काय झालं काय माहित नाहीये. परंतु सावित्रीबाई फुले आणि त्यांचा सत्यशोधक समाज यांनी जे दंगली आटोक्या आणण्यामध्ये जे 100 वर्षापूर्वी काम केलं, 100 वर्ष पुन्हा दंगल झाली नाही ह्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे की नाही सरकारने. तर ती कशा पद्धतीने केलं तसं सरकारने तो पॅटर्न राबवावा आणि देशामध्ये दंगली होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आणि त्या ठिकाणी मुंबईमध्ये महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांचं आंतरराष्ट्रीय स्मारक व्हावं. त्या स्मारकामध्ये आंतरराष्ट्रीय वाचनालय व्हावं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या घरी घर बांधलं होतं वाचनालयासाठी. मग सरकार हे तर स्मारकासाठी जागतिक लेवलचं तिथं वाचनालय बांधलं पाहिजे. त्या ठिकाणी सर्व पुस्तकं, जगातली सर्व पुस्तकं त्या ठिकाणी वाचायला आम्हाला मिळाली पाहिजेत. सर्व भाषेतली किंवा भाषांतर झालेली किंवा कोणत्या परिस्थितीमध्ये त्याला आधुनिकता आणता येईल त्या पद्धतीनं ते आधुनिक पद्धतीचं वाचनालय त्या ठिकाणी काढावं. ही एक मागणी आम्ही या ठिकाणी ओबीसीच्या वतीने करतो आणि ओबीसीला पूर्णपणे न्याय द्याल असे पुन्हा आम्ही अपेक्षा करतो. आणि आज जो निर्णय घेतला तो स्वागतार्थ आहे. म्हणून पुन्हा एकदा सर्व ओबीसीच्या संघटनेच्या वतीनं मी सत्यशोधक शंकरराव लिंगे जाहीरपणे सकल ओबीसीच्या समाजाच्या मार्फत सर्व एससी, एसटी, ओबीसी सर्व समाजाची जी जातनिहाय जनगणना होणार आहे त्याबद्दल, ओपन समाजाची सुद्धा होणार आहे त्याबद्दल
मी या केंद्रीय सरकारचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा आभार मानतो. धन्यवाद. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान, जय मंडल, जय विश्वनाथ प्रताप सिंह, जय कर्पूरी ठाकुर साहेब, जय ओबीसी, जय ओबीसी. धन्यवाद.